तर काय म्हणते पब्लिक, आज लाखांदूर मध्ये खूपच खतरनाक पाऊस येत आहे. पाऊस येत असल्यामुळे मी आज ब्लॉगची स्टार्टिंग थोडी लेट केलेली आहे आणि आपली शॉप आज ओपन झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता जस्ट मी शॉप मध्ये आलेलो. आज आपल्याला बॅकफ्लोअरची ऑर्डर आली आहे. आज फक्त बॅकफ्लोअरची ऑर्डर आहे. मग कशाची ऑर्डर वगैरे नाही आहे. आपण आपला लॅम्प चालू करून घेऊया. एक नंबर खतरनाक भाऊ भेटे आपला लॅम्प. आपल्याला 4-5 बॅकफ्लोअरची ऑर्डर आली आहे आणि आपले नवीन स्टॉक पण आलाय बॅकफ्लोअरचा. तो बॅकफ्लोअरचा स्टॉक पण ऍड करायचा आहे आणि बॅकफ्लोअर वगैरे बनवायचा आहे. आपण लाईट वगैरे ऑन करून घेऊया. तर चला मग बॅकफ्लोअर वगैरे बहुतेक तुम्हाला बॅकफ्लोअर दाखवतो मी. आज खूप थंड काम चालू आहे आपल्या लाखांदूर मध्ये, कारण की आज दिवसभर झाला पाणी येत आहे. त्याच्यामुळे जास्त कस्टमर पण नाही आहेत आणि जास्त कामं पण नाही आहेत. कस्टमरच नाही आहेत तर कामं कुठले राहतील. त्याच्यामुळे थोडं मंदा काम चालू आहे आज. खूप चालत बारीक 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 दिवसभर पाणी येत आहे. याच्यासाठी येईल नाही आणि बंदही नाही हो. बारीक बारीक थोडा 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 पाणी येते. आता बघू कधी वरी पाहिजे. आज तर दिवसभरच पाणी येते माझ्या मनाने. आणि एक आमचे काम नाही होऊ देत, काहीच नाही होऊ दे. पाणी आहे दहा. बघू शकता पक्का पाणी येत आहे आज. पुरा दिवस निघून गेला पाण्यामुळे. पाणी येतच आहे. पुरा दिवस निघून गेला तरी. आणि आमच्या मॅडमला काही फरक पडत नाही. आमच्या मॅडमने चालू आहे फोटोशूट. तुम्ही बघू शकता. स्टोरी अपलोड करण्यासाठी फोटोशूट चालू आहे. दिवसभर आमच्या मॅडमचं नुसतं फोटोशूट करायचं काम असते बघा. आता फोटोशूट चालू आहे आमच्या मॅडमचा. आणि पाणी निघायचं काम नाही होत. दिवसभर झाला पाणी येत आहे. पाणी येणे बंदच नाही होत आहे. आपले पूर्ण कामं टाकलेत पाण्यामुळे. आता बघू पाणी कधी कमी होते. आणि कसं पाण्यामुळे कस्टमर यायला नाही पाहिजेत ना. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे. तर आता आपण जात आहोत गुपचूप खायला, मी आणि माझी काय म्हणतात आपला फोटोग्राफर क्वीन. दिवसभर फोटो फोटो काढण्याचं काम. आता इथे जाता आपण गुपचूप खायला. तुम्ही बघू शकता. कोणी पाणीपुरी म्हणते आणि कोणी गुपचूप म्हणते. आमच्या इकडे जास्त गुपचूप म्हणतात. तर तुम्ही पण या गुपचूप खायला. तर आता आपले गुपचूप खाऊन झालेले आहेत. आता आपण जातो आपल्या शॉप मध्ये. आता शॉप मधून डायरेक्ट गावी जावं होत्या, कारण आज आहे संडे म्हणजे रविवार असल्यामुळे आपण लवकर घरी जातो. कारण जास्त मार्केट राहत नाही ना रविवारी लाखांदूरचा. म्हणून लवकर घरी जायला लागते. आता तयारी वगैरे म्हणजे डब्बा वगैरे पकडा लागेल. दिवा वगैरे लावून टाकतो आणि गावी जातो. तर आता आपण दुकान तर ऑफ केली आहे आणि आता जातो आपण घरी. आणि हे लाखांदूरची थोडी मजा घेत आणि हवा खात लाखांदूर बघू शकता. लाखांदूरचा आज भाऊ थोडा बारीच बारीच माहोल आहे लाखांदूरचा. म्हणजे आज लाखांदूरची बारिश संपायचा नावच नाही घेत आहे. पूर्ण दिवसभर बारिशच आहे आज. बघू शकते पुरा ढगाळ ढगाळ वातावरण आहे लाखांदूर. तुम्हा सगळ्यांना मी आमच्या लाखांदूरचे नवीन बजरंग बैल दाखवतो. आमच्या लाखांदूर मध्ये नवीन बजरंग बैलची मूर्ती बनवण्यात आली आहे. तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आमच्या लाखांदूर मध्ये असलेली भव्य मोठी स्मारक आपल्या बजरंग बलीची. आता स्मारक बघा तुम्ही केवढी मोठी आहे. तर पुतळा आपल्या बजरंग बलीचा खूप मोठा पुतळा आपल्या लाखांदूर मध्ये बनवण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता. अगर तुम्हाला पण हा पुतळा बघायला यायचं असेल तर आमच्या लाखांदूरला या आणि हा पुतळा बघून जा. खूप छान पुतळा बघतो बघा. खूप मोठा पुतळा आहे. तर आमच्या मॅडमला असं मोसम सुहाना मोसम बघून, एक नंबर मोसम बघून फोटो काढूचा वाटत आहे. पण मॅडमला माहित नाही आहे की रस्त्याच्या मिररला जिकडे तिकडे पूर्ण चिखल वगैरे झाला आहे. तर आमचे मॅडम रागावर उठली आहे नुसते फोटो काढण्यासाठी. तुम्ही बघू शकता. पण मॅडमला कोण सांगेल असं चित्रामध्ये फोटो नसते काढायचे. तरी मॅडम आमच्या रागावर उठले. बघा मॅडम पूर्ण रागावर उठून गेले आपल्या मॅडम. तर आपण सीधा डायरेक्ट घरी जाऊ. फोटो वगैरे काढायचे नाही आपल्याला, कारण की कसं आहे पूर्ण चिखल वगैरे झाला आहे. चिखलामध्ये पूर्ण हातपाय वगैरे खराब होऊन जातात. त्याच्यामुळे आपण फोटो वगैरे काढत नाही आहोत. आता आपण डायरेक्ट घरी जाणार. तर आता आपण आपल्या गावी पाहून गावला पोहोचलेला आहोत आणि आपण आपला हवाला ब्लॉग आजचा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. तर तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगाल. तर तिथे बाय बाय करा आपल्या सबस्क्रायबरला. तर चला बाय बाय. मग आपण हा ब्लॉग इथेच खतम करत आहोत. तर चला मग.